सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये यांनी मंगळवारी आपली जीवनयात्रा संपवली। त्यांचं जे हॉटेल होतं ग्रामपंचायत, त्यामध्येच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली। परंतु यामागचं जे कारण आहे ते आता सध्या समोर आलेलं आहे। आणि मग हे कारण नक्की काय होतं, त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं, ते या व्हिडिओमधून, या घटनेमधून तुम्हाला समजेल। रोहिणीच्या मृत्यूच्या दिवशी नेमकी काय घडलं याबाबत तिचे सासरे विलास पाराध्ये यांनी माहिती दिलेली आहे। घटना घडली तेव्हा मी ग्रामसभेला गेलो होतो। सभा संपल्यानंतर घरी निघालो, मात्र माझा मोबाईल ग्रामपंचायतीतच राहिल्याचं लक्षात आल्यानं मी परत गेलो। तिथे लोकांनी तुमचा फोन सतत वाजत असल्याचं सांगितलं। फोन घेताच समोरून ती घटना घडल्याचं समोर आलं। अनुने असं केलेलं आहे हे ऐकून मी हादरलो, असं त्यांनी सांगितलं। तिला तातडीने रुग्णालयात घेऊन जा असं मी सांगितलं। त्यानंतर मी थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचलो। तेथून तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं। डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलेलं आहे। दरम्यान प्राथमिक तपासात हॉटेल उघडण्याच्या कारणावरून पती पत्नींमध्ये किरकोळ वाद झाल्याची माहिती समोर येत आहे। त्या वादानंतर रोहिणीने रागाच्या भरात हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डी यांनी सांगितले की रोहिणी पाराध्ये यांच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक कारणातून घटना घडल्याचे दिसून येत असून पुढील तपास सुरू आहे।